ना कसे आहात सर्वजण मजेतच असतात की नाही. काय असतं प्रत्येक स्त्रीला नवरा हा आपला नंतर लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे असं वाटतं तिला की काय माझा हा नवरा असा आहे चांगलाच नाही नाही का? ह्याच्यामध्ये काही गुणच नाही, ह्याच्यामध्ये हेच नाही, हा तसाच आहे हसाच आहे सगळं असं तिला विरुद्ध वाटतं आणि नवऱ्याविषयी ती चीड निर्माण करते मनात आणि तिला नवरा नकोसा वाटतं. तिला असं वाटतं दुसऱ्यांचा नवरा किती चांगला आहे ना आणि माझा नवरा असा कसा. परंतु बाई तुला माहित आहे का, हं? तुला जो नवरा भेटलेला आहे ना तो पण चांगलाच आहे. दुसऱ्याला तो चांगला वाटतोय, परंतु तुझी नजर खराब झालेली आहे. तुझ्या नजरेमध्ये चांगुलपणा दिसत नाही. जेव्हा एखाद्याबद्दल राग, द्वेष आणि ती व्यक्ती नकोशी वाटते ना, तेव्हा ते माणूस काय करतं, त्या व्यक्तीमध्ये दोषच शोधत असतं की हा असाच आहे तसाच आहे. त्यांनी काही नाही केलं तरी त्याच्या नावाचा शंख करायचा ही सवय असते आणि मोठमोठ्याने बोलायचं, लोकांना सांगायचं. लोक काय करणार आहे, लोक नंतर तुम्हालाच नाव ठेवतात, म्हणजे बायकोलाच नाव ठेवतात की अरे बघा ना, आता लग्न झालं सगळं झालं आणि आता नवऱ्यालाच नावं ठेवतील आणि नवऱ्याला नावं ठेवून काही होत नसतं. समाजात जेव्हा आपण राहतो तेव्हा समजून घ्यायचं असतं, एकमेकाच्या संगतीने राहायचं असतं. असतील काही चुका त्याला सांगायच्या, बाबा हे असं चुकतंय, हां तुमचं हे तर चुकलेले आहे. माणूस एकदा सांगतं दोनदा सांगतं, मग तिसऱ्या वेळेस त्याला त्याची चूक चार माणसात दाखवायची की नाही बाबा हे बघा असं सतत होत राहिलेलं आहे, आता ह्याचा काय इलाज करायचा, हो की नाही. नाही की आपणच मोठमोठ्याने बोलून घाणेरड्या भाषेत बोलायचं आणि घाणेरडी भाषा वापरून हे करायचं. असतात ना चार माणसं येतातच ना सांगायला की बाबा हे असं तुझं पण चुकलेलं आहे, हां आता त्याच्या पुढे तू अशी चुकी करू नको बाबा. तर असं आहे बघा नवरा बायकोंचं नातं. पण काही काहींना जर राहायचंच नसतं, जर त्यांना त्या नात्यामध्ये इंटरेस्टच नसेल तर ते काय करणार, हो की नाही. असं आहे बघा आयुष्यामध्ये. आणि बहुतेक मुली नवऱ्यालाच दोष देतात. स्वतःच्या चुका त्यांना अजिबात दिसत नाही की आपण पण कुठेतरी चुकलो, आपलं पण काहीतरी चुकलेलं आहे आणि आपण पण कुठेतरी कमी आहोत, एवढं मात्र खरे. एकदा वय निघून गेल्याच्या नंतर काही होत नाही माणसाचं, माहिती आहे का. मग तुम्ही लाख कोशिश करा, लाख हे करा, वेळ गेली मग काही होत नसतं, पालत्या गड्यावर पाणी असतं.